जय जय रघुवीर समर्थ। बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही। विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकाचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत। सज्जन हो, आपण आज त्यातील श्लोक क्रमांक 41 याचं चिंतन पाहणार आहोत। गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी सर्व सुखाची व्याख्या आपल्याला समजावून सांगितली। सुख लौकिक असो की पारलौकिक असो, त्याचा शोध दृश्यामधून घेण्याची ही जी जीवाची धडपड चाललेली आहे, हीच त्याची चुकलेली विचारांची दिशा आहे। विवेके कुडी कल्पना पालटीजे या सूत्रापासून आपण चिंतन सुरू केलं आणि सर्व सुखाचं आगर एकच आहे। मना पाविजे सर्व ही सुख जेथे, ते आहे माझा रामराया, तो आहे माझा श्रीहरी। आणि अशा श्रीहरीच्या चरणांजवळ मना तू निरंतर वास कर, अत्यंत आदराने वास कर, हा समर्थांचा आग्रह आपण गेल्या श्लोकामध्ये बघितला। समर्थ आज आपल्याला याच मालिकेमधला पुढचा सूत्रात्मक भाग सांगतात। समर्थ म्हणतात की बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही। बहु हिंडता, बघा या मना सज्जना राघवी वस्ती कीजे यामध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टींचा अर्थ 3 पातळींवरती सांगतोय। देह, मन आणि वचन या तिन्ही पातळींवरती ही सगळी सूत्र लागू पडतात। आम्हाला या देह, वचन आणि कर्म या 3 पातळींवरती निरंतर फिरायची सवय लागलेली आहे। बघा, देहाने तर आम्हाला एका जागी स्वस्थच बसता येत नाही। काही काही लोक तर अशी असतात की त्यांना तो एकांत, तो एकटेपणा देखील सहन होत नाही। छे बाबा, फारच बोरिंग लाईफ आहे, काही ऍक्टिव्हिटीज नाही, काही सेन्सेशनच नाही, काही सरप्राईजेसच नाहीत, म्हणून सतत काही ना काहीतरी शोधत असतात। मग कुठेतरी फिरायला जा, कुठेतरी हॉटेलिंग करा, कुठेतरी नातेवाईकांकडे जाऊन बसा, कुठेतरी हवा पालट करा, कधीतरी ठीक आहे, पण सतत निरंतर करण्याचा हा हव्यास, आणि हा हव्यास बऱ्याचदा शिणाच्या पलीकडे आपल्या झोळीमध्ये काहीच देत नाही। आपण एखाद्या विषयी माणसाशी जाऊन तासभर गप्पा मारून आलो की तेच विषय आपल्या दिवसभर मनामध्ये घर करून राहतात। एक विनोद असा आहे की एकदा एक मनुष्य पहिल्यांदाच विमानाने चाललेला असतो आणि त्याच्या शेजारी बसलेला माणूस हा निश्चंकपणे विमानात बसलेला असतो, कारण तो बऱ्याचदा विमानाने फिरलेला असतो। हा मनुष्य सारखा पुढं बघ, मागं बघ, इकडं बघ, तिकडं बघ। तो शेजारचा माणूस म्हणतो, तुम्हाला काही होतंय का, काही पाहिजे का? नाही म्हणे, मला एक शंका आहे। काय शंका आहे म्हणे? अहो म्हणे, हे विमान उडवणारा पायलटला जर हार्ट अटॅक आला आणि जर तो मेला तर हे विमान खाली कसं उतरणार? यावरती तो माणूस हसत म्हणतो, काही हरकत नाही, तुमचा प्रश्न बरोबर आहे, पण बघा
2 पायलट असतात. एकाला जर काही झालं तर दुसरा उडवू शकतो. काही काळजी करू नका, निशंकपणे बसा आणि तसं काही होणार नाही. बरं मग तो बरं झालं तुम्ही सांगितलं. थोड्या वेळाने पुन्हा 15 मिनिटांनी चुळबुळ सुरू होते. म्हणे आता काय? समजा तो दुसराही जर मेला तर काय होणार? हे ऐकल्यानंतर तो माणूस म्हणतो, अहो असं होऊच शकत नाही, तुम्ही शांत राहा बरं. थोड्या वेळाने बघतो तर 10 मिनिटांनी तो शंकेखोर माणूस छान ढाराढोर झोपलेला असतो आणि हा निशंकपणे इतक्या दिवस फिरणारा माणूस उगीचच सैरभैर होतो की हा म्हणतो त्याप्रमाणे जर दोन्हीही मेले तर हे विमान कसं उतरायचं? सज्जनो, तुम्ही ज्याचा संग करता तसे तुमचे विचार होतात. तुम्ही देहाने तीर्थयात्रांमध्ये फिरणार, भगवंताचा शोध घ्यायचा आहे ना तुम्हाला. पण बऱ्याचदा या तीर्थयात्रांमध्ये फिरून आल्यानंतर काय होतं, किंवा तिथं गेल्यानंतर काही लोकांची मला कानावरती पडणाऱ्या प्रतिक्रिया, छे बाबा काय भयानक गर्दी, नको नको झालं त्या मंदिरामध्ये, गुदमरायला लागलं, एवढी गर्दी, 2-2 तास लाईनमध्ये उभं राहलं आणि जाताना तर एवढा शीण झाला की बस सांगायलाच नको. काय ते गंगा किनारी गेलो खरं, पण इतका गलिच्छपणा, इतकी दुर्गंधी, इतकी घाण, अरे 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 नको वाटलं त्या पाण्यामध्ये पाऊल टाकायला. पण ऐकतो की नाही या गोष्टी आपण? मग या तीर्थयात्रांना जाऊन नेमकं आम्ही काय साधलं? मग मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करतोय काय तीर्थयात्रा करू नका, मंदिरांमध्ये जाऊ नका? नाही, आम्हाला त्या तीर्थयात्रांमध्ये जाऊन जे पाहायचं ते आम्ही पाहत नाही. त्यामुळं मला योगी आदित्यनाथांचं एक भाषण आठवलं, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री. आत्ता या प्रयागला त्यांनी एवढा मोठा कुंभमेळा केल्यानंतर त्याच्या शेवटच्या दिवशी ते म्हणाले की गंगा मैया खरोखरच फार दयावान आहे. तिच्याजवळ अनेक लोक अनेक मनोवृत्ती घेऊन आल्या, पण सगळ्यांच्या मनोवृत्ती तिने पूर्ण केल्या. जे गिधाड वृत्तीने आले त्यांना इथं मेलेली शवच दिसली. जे डुक्कर वृत्तीने आले त्यांना इथं घाणच दिसली. आणि जे निर्मळ मनाने आले त्यांना मात्र इथं गंगा मैयाच दिसली. जिनकी रही भावना जैसी, प्रभु मूरत तिन देखी तैसी. ही आमची मनोवृत्ती असते ज्याचं दर्शन आम्हाला होतं. सज्जनो, तीर्थक्षेत्र ही कदाचित दूषित होऊ शकतात, पण ती कधी अपवित्र होत नाहीत, हे लक्षात घ्या. ती कदाचित प्रदूषणाने, दुर्गंधीने युक्त असू शकतात, पण ती कधीही आपल्या असलेल्या प्रसन्नतेपासून दूर जाऊ शकत नाही. आमची मनोवृत्ती तशी नाही आणि त्यामुळं आम्हाला तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर शीणच होतो. मंदिरांमध्ये गेल्यानंतर गर्दीच दिसते, ते पंडेच दिसतात, ते भटजीच दिसतात, ते बडवेच दिसतात आणि आम्हाला असं वाटतं की अरे ही तर सगळी लुटालूट चालली आहे, हे काही खरं नाही. सज्जनो, आमची मनोवृत्ती नीट करणं हे परमार्थाचं सगळ्यात प्रधान गुणधर्म आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्याने जगद्गुरु तुकाराम महाराजांचं हे सूत्र स्वीकारलं ना की ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. काहीच करावं लागत नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तुम्ही तुमच्या घरामध्ये ठाण मांडून एकाग्र वृत्तीने गुरुने दिलेला मंत्र जर निरंतर जपत असाल, कुठेही न जाता, अगदी मी म्हणतो मंदिरात देखील न जाता, तीर्थयात्रा देखील न करता, तर सगळे तीर्थ तुम्हाला शोधत शोधत तुमच्या घरामध्ये येतात. सगळे देव तुमचं घरामध्ये येऊन तुमचं घराचा आश्रम करून टाकतात. हे घडतं, हे होतं. आणि जर तुम्ही तीर्थक्षेत्रांमध्ये जाऊन तिथं भगवंताची उपासना, साधना, नामस्मरण करणार नसाल, तर तुम्ही देखील तिथं तेच दगडमाती पाहायला गेले ना जे इतर शहरांमध्ये आहेत. ते त्या भूमीची चेतना, ती स्पंदनं अनुभवून आपल्या साधनेला तिथं आपल्याला काहीतरी विलक्षण ऊर्जा मिळावी, ही जर तुमची भावना नसेल तर तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन केलं तरी काय? आजच्या काळामध्ये लोकांना वाटतं साधू संतांचं दर्शन घेत फिरलं पाहिजे. बरोबर आहे, साधू संतांच्या दर्शनाने आपलं पाप संपतं, आपलं पुण्य उदयाला येतं, ह्यात काही शंका नाही. परंतु लोकांना असं वाटतं की साधूचा हात डोक्यावर पडला की चमत्कार होतात, आपले रोग जातात
आणि आपल्याला आणखीन काय काय सिद्धी प्राप्त होतात वगैरे वगैरे, या अशा भ्रामक कल्पनेने परमार्थ करत फिरत बसू नका. कोणी डोक्यावर हात ठेवला म्हणून काही झालं, हे विरळा असतं कोणाची तरी बाबतीमध्ये होण्यासाठी, आणि ती व्यक्ती त्याला शोधत येते आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवते. तुम्हाला जायची गरज नाही. बहुहिंडता सौख्य होणार नाही. तुम्हाला जर तो खरंच वरद हस्त पाहिजे असेल ना, तर जगद्गुरु सांगतात ते ऐका. ठाईच बैसोनी करा एक चित्त. माझे समर्थ म्हणतात की बहुहिंडता सौख्य होणार नाही. त्यामुळे देह पातळीवरती कुठलेही चमत्कार पाहण्यासाठी फिरू नका. मग तुम्ही म्हणाल, दादा मग तीर्थयात्रा करू नका का? जरूर करा, पण त्या तीर्थयात्रेमध्ये गेल्यानंतर मनोवृत्ती कुठं आहे याचा सतत सावधानतेने विचार करा. मी माझ्या गोंदवल्याला जातो ना, तेव्हा माझ्या मनामध्ये बऱ्याचदा मी अभ्यासाने हा विचार आणण्याचा प्रयत्न करतो की या भूमीला माझ्या गुरुची पावलं लागली आहेत. या भूमीवरती माझे गुरु बत्ताशा घोड्यावरतून फिरलेत. रामासमोर उभं राहतो तेव्हा मनामध्ये हाच विचार येतो की या रामासमोर माझ्या गुरुनी भजन म्हटलंय, कीर्तन केलंय. हाच राम माझ्या गुरुच्या अभंगांमध्ये रडलेला आहे, आनंदाने नाचलेला आहे. बघा, त्या तीर्थक्षेत्रांमध्ये जाऊन स्मृती आपण काय जतन करतो यावरती तीर्थक्षेत्राचं महत्व आहे. अनेक लोक म्हणतात तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन नदीत स्नान केलं की आपलं पाप जातं. लोक म्हणतात या नदीमध्ये हे सगळं पाप साठतं, ती नदी कशी शुद्ध होते? सज्जनो, जेव्हा अशा मनोवृत्तीने परिपूर्ण झालेला, आमच्यासारखा क्षणिक नाही, मनोवृत्तीने परिपूर्ण झालेला एखादा साधू जेव्हा त्या नदीमध्ये स्नान करतो ना, तेव्हा ती नदी देखील शुद्ध होते. तीर्थक्षेत्राला क्षेत्र पण जर येत असेल तर ते संत सहवासाने येतं, साधू सहवासाने येतं. त्यामुळे आपण त्या साधूचा संग करावा. आणि माझे माऊली देखील हरिपाठामध्ये हेच म्हणते ना, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांचे संगती, संग करण्यासाठी देहाची साथ असलीच पाहिजे याची गरज नाही. संग हा मनाने होतो. देहाने कदाचित आपण तिथं गेलो, पण मनाने जर संग केला नाही तर क्षीणच झाला. वचनांनी आपण भरपूर बोललो, पण त्या वचनांच्या आधाराने ती जिव्हा जर नामाची कास धरत नसेल तर ही बडबड देखील व्यर्थ आहे. अनंत वाचाळ बरळती बरळ. त्यामुळे वाणीने देखील हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अन्यथा बघा, प्रवचन काय मी एकटाच करतोय का? हजारो लाखो लोक या जगात भगवंताची कीर्ती गातात, पण जर ती वाणी जे बोलतीये त्याप्रमाणे भगवत नामात जर लागली नाही तर ही वाणीची देखील अनंत वाचाळ बरळती बरळ अशीच अवस्था आहे ना. शब्द ब्रह्म पण आहे आणि शब्द भ्रम पण आहे. शब्दाचा जर ब्रह्म हे रूप बघायचं असेल तर फोडोनी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निज सार, ते सद्गुरु माहेर अनाथांचे. यासाठी हा राम नामाचा शब्द या जिव्हेच्या आधाराने कुठला गेला पाहिजे, तेव्हा या शब्दामधून ब्रह्म प्रगटेल. अन्यथा शब्द देखील भ्रमच आहे. म्हणून माझ्या समर्थांनी दासबोधामध्ये उपासना देखील भ्रम म्हटलेलं आहे. तुम्ही स्तोत्र म्हणाल, अभंग गाल, आरती कराल, पण जर नामाला विसराल, ठाईच बैसोनी करा एकचित्त या स्थितीमध्ये राहिला नाही तर सगळा क्षीणच तुमच्या पदरी पडतोय. बघा, सगळा क्षीण आहे, सगळा क्षीण आहे. त्यामुळे मन, वचन आणि कर्म या तिन्ही पातळीवरती आपण जर संग ठेवला आणि कुठेही गेलो नाही तर सगळं जगाचं पुण्य, सगळी जगाची तीर्थ, सगळ्या जगामध्ये असलेल्या रिद्धी सिद्धी या सगळ्या तुमच्याकडे धावत येतात. बघा, तुम्हाला त्यांचा शोध घ्यावा लागत नाही. आणि जगातली एक नियम सांगतो तुम्हाला, तुम्ही ज्या गोष्टीची उपेक्षा करताना तीच गोष्ट तुमच्या मागे हात धुवून लागते. आज आम्हाला पैशाची उपेक्षा करता येत नाही, धनाची. आपण सतत धनाचा विषय उपेक्षेच्या ऐवजी त्याची अपेक्षाच करत राहतो आणि त्यामुळं जिची अपेक्षा करतो ते धन आपल्यापासून नेहमीच पुढे पळत राहतं. तुम्ही एकदा त्याच्याकडे पाठ फिरवा, ते तुमच्या मागे हात धुवून लागतं. तुम्ही जगाचा लौकिक सोडा. महाराज म्हणायचे,
तुम्ही निरंतर राम नाम घेऊन एका कोच्यावरती पहडून राहा. गावामध्ये कोणालाही काही सांगू नका. तुम्हाला मी लिहून देतो, सगळं जग तुमच्या चरणांशी येईल. आणि हे महाराजांनी करून दाखवलं. गोंदवलं गाव आजही अनेकांना सांगावं लागतं कसं जायचं. त्या काळी विचार करा, 100-125 वर्षापूर्वी. पण तेव्हाही मोठे मोठे वकील, न्यायपंडित, शास्त्रज्ञ, इंजिनियर्स गोंदवलं शोधत शोधत महाराजांच्या जवळ यायचे. हा राम नामाचा विलक्षण प्रताप आहे की ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. तुम्ही करत राहा, करत राहा. कोणाला दाखवू नका, काही सांगू नका, काही इम्प्रेस करू नका. आणि बघा, सगळं जग, सगळ्या रिद्धी-सिद्धी, सगळी तीर्थक्षेत्र, सगळं पुण्य हे तुमचा पत्ता शोधत 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 तुमच्या पायाजवळ येईल. आणि त्यांना शोधण्यासाठी जर साधन सोडलं तर शिणाशिवाय तुमच्या हातामध्ये काही राहणार नाही. सिनावे परी नातुडे हित काही. अजूनही कशात तुम्हाला तुमचं हित या केलेल्या वणवणीमुळे कधीच सापडणार नाही. म्हणून मना पाविजे सर्वही सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे. त्या मनाची देखील चंचलता, कारण मन देखील शिणतो भ्रमून भ्रमून. फिरता फिरता भ्रमलो नाथा, धीर कैसा मी धरू. त्यामुळे मनाचं शीण थांबवा, वाणीचा शीण थांबवा. उगीच शास्त्रार्थ करू नका, उगीच वेदवाक्य समजून घेण्याचा प्रयत्न करू नका. साधं सोपं राघवाचं नाम घ्या आणि त्या राघवाच्या नामाने या वाणीला देखील स्थिरता द्या, देहाला देखील स्थिरता द्या, मनाला देखील स्थिरता द्या. आणि हे स्थिरता होऊन तुम्ही शांत बसा. ज्या ज्या गोष्टींसाठी म्हणून तुम्ही आयुष्यभर प्रयत्न करत होता, मी या रामाच्या साक्षीने तुम्हाला सांगतो, त्या तुमच्या घरामध्ये तुमच्या पायाशी लोळण घेतील. आणि त्यावेळेला तुमच्या मनाची अवस्था अशी असेल की ते हात जोडून तुमच्या समोर उभे राहतील, पण तुम्ही मात्र त्यांच्याकडे काहीच मागणार नाही, काहीच मागणार नाही. कारण तुम्ही ज्या सुखामध्ये जगत आहात ना, ते सुख सोडून त्याच्यापेक्षा इन्फिरियरिटी सुख तुम्ही घेण्यासाठी का तयार व्हाल? आता बघा, उन्हाळ्याचे दिवस आले की लोकांना आमरस आवडतो. मग बायका काय करतात? भाजी नेमकी कमी करतात. जरी तुमची एखादी आवडती भाजी असली आणि आमरस असला तरी तुमची आवडती भाजी त्या दिवशी तुम्ही तिची उपेक्षा करता. नाही, राहू दे, आमरसाची वाटी आज खातो पोटभर. म्हणजे तुम्हाला जेव्हा ती मधुरता चाखायला मिळते, तेव्हा एखादी आवडीची गोष्ट जरी समोर आली तरी तुम्ही त्याची उपेक्षा करता ना. त्याप्रमाणे एकदा भगवत नामाची आवड लागली, एकदा ते माधुर्य तुम्हाला कळालं, एकदा ते अमृताहुनी गोड नाम तुझे देवा याचा अनुभव आला की सांसारिक दृश्यातली सुख समोर लोळण घेत असली तरी तुम्ही त्याची उपेक्षा करता, नको म्हणता, राहू द्या, अरे या सुखाला सोडून इथं कुठं येऊ बाबा आता. म्हणून माझे समर्थ म्हणतात की विचारे बरे अंतरा बोध विजे. विचार कर, विचार कर. ज्या सुखाचा शोध घेण्यासाठी तीर्थयात्रा करतोयस, वेगवेगळी मंदिरं धुंडाळतोयस, देहाने शिणून व्रते दान उद्यापने ते धनाची, केवढा पैसा केवढा वेळ खर्च केलास. त्यापेक्षा आमच्या कबीरासारखे शेले विणता विणता तो राम नाम घेतोय, त्या पद्धतीने तुला स्वधर्म जो दिलेला आहे त्या स्वधर्माचं आचरण कर. जेव्हा जेव्हा मोकळा वेळ बसे मिळेल त्या त्या वेळेला जगद्गुरूंना आठवून ठाईच बैसोनी खरा एक चित्त, आवडी अनंत आळवावा या भूमिकेमध्ये राहा बाळा. आणि वाणीला जणू काही एक प्रकारे लळाच लावून टाक. त्या वाणीला इतर कुठल्याच गोष्टींच्या मध्ये आता जास्त रिझवू नकोस. पूज्य ब्रह्मानंद महाराज, अनेक लोक सांसारिक कटकटी घेऊन त्यांच्याकडे यायचे, तक्रारी घेऊन यायचे. ब्रह्मानंद महाराज फक्त ऐकून घ्यायचे, बोलायचे नाहीत. एकदा कोणीतरी त्यांना विचारलं, बुवा तुम्ही बोलत का नाही काही? कधी तुम्हाला हे वाटत नाही का या परिस्थितीवर काहीतरी बोलावं? ते म्हणाले, अरे बोलायला काही हरकत नाही रे, पण या वाणीला मी नामाला विकून टाकलंय म्हणाले. आता या वाणीवरती माझा अधिकार नाही. माझी मज झाली अनावर वाचा. अशी जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखी स्थिती व्हायला हवी की या वाणीवरती आता माझा अधिकारच नाही राहिला. ही वाणी देखील आता काही बोलत नाहीये, कुणाचं अंतःकरण दुखवत नाहीये, प्रापंचिक गोष्टींमध्ये तिला रस येत नाहीये, कारण आवडी लाठी मुखासी असं भगवंताचं नाम तिला आता निरंतर आवडू लागलेलं आहे. विचारे बरे अंतरा बोधवीचे. मना, अरे हे देह, हे मन, हे वचन, हे सगळं 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 राघवाच्या ठिकाणी ठेव. मी तुला त्याच्या साक्षीने सांगतो,
जगामधलं कुठलंही असं लौकिक सुख नाहीये की जे राघवाच्या नामाने तू प्राप्त करू शकणार नाही. सगळं तुझ्या पायाशी येऊन लोळण घेईल, सगळं जग तुला डोक्यावरती घेईल. जगाने चांगलं म्हणावं यासाठी तू आज एवढी धडपड करतोस, ते सगळं सोड. त्यांच्याकडे पाठ करून तू भगवत नामामध्ये स्वतःला झिजवू लाग. चंदनासारखं झिजव आणि बघ, तू जिथं असशील तिथं तुझा सुगंध सर्व दृष्टीने पसरत जाईल आणि सगळे जग तुझ्या पायाशी येईल. सज्जनो, हे आजच्या काळामध्ये प्रेमानंद महाराज हे जे स्वतः नामरूप झालेत, त्यांच्याकडे बघितलं की कळतं दोन्ही किडन्या फेल आहेत. फक्त राधा नाम घेत घेत एका छोट्याशा खोलीत बसलेल्या या महात्म्याच्या पायाजवळ सगळी जगातली लोक येतात, सगळेजण येऊन भेटतात. ते कुठंच जात नाहीत. बहुहिंडता सौख्य होणार नाही. त्यांनी क्षेत्र संन्यास घेतला, पण या क्षेत्र संन्यासामध्ये जणू काही सगळ्या जगातल्या गोष्टींना त्यांनी तिथं आकर्षित करून घेतलंय, ओढून घेतलेलं आहे. आणि हे तुमच्या बाबतीत देखील होऊ शकतं, हे तुम्हाला देखील प्राप्त होऊ शकतं. आम्ही त्यासाठी प्रयत्न करत नाही, हेच वैषम्य आहे. म्हणून समर्थ म्हणतात, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. अशा या राघवाच्या चरणी हे मना तू निरंतर वास कर बरं. असं गुरुकृपेने आपण हे आजचं चिंतन बघितलं. यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या श्लोकामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.